मार्केट. नाही नाही या बाईकवाले सांगते नाही आहे. अंबरनाथ टेम्पल एकदम प्राचीन मंदिर आहे. असं तिथे जायचं आहे म्हणजे थोडी तब्येत ठीक आहे नाही आहे तर घरी होतो. घरी बसून बसून पण कंटाळा येत होतो. सो तिकडे जाऊन येऊ आपण मंदिर बघून. आणि लास्ट टाइम गेलो तेव्हा व्हिडिओ बनवली नव्हती म्हणजे बनवली पण ते प्रॉपर माय सिटीमधून हे एक डेंजर रोड केला आहे. असा कट मारलाय ना धड इकडून पण काढायला माणसानं ठेवलं नाही, इकडून पण काढायला माणसानं ठेवलं नाही. राहू देऊया बोललो. खूप दिवस झाले असं कुठे गेलोय नाही. आणि गावी गेलो होतो शिमग्याला, त्यावेळेस मी माईक लावला होता ऑलरेडी. मी माझ्याकडे चला पेट्रोल आहे भेटत नाही. तर पेट्रोल कुठं भेटतं आता काय माहिती. उगाच हे करून ठेवले पेट्रोलचं. पेट्रोल काय पुढे पेट्रोल पंप भेटतील एवढं काय हे नाही. पेट्रोल आहे एवढा लांब नाही जायचं आहे. चला आता जायचं आहे आपण अंबरनाथ टेम्पलला. ऑलरेडी मी एक टाईम जाऊन आलो आहे आम्ही पोरं. आज नारळ पाणी यायचं काढायचं. जायचं सो जास्त लांब नाही आहे. एक 30 ते 35 किलोमीटर आहे. हा ग्रेनरचा माईक आहे वायरलेस, तो लावला आहे. त्याची क्वालिटी मी ऑलरेडी चेक केली एकदा. त्याचा मोठं ब्लॉगिंगसाठी मी यूज नाही केला. सो त्याच्यासाठी फर्स्ट टाईम मी हा लावतो हेल्मेटमध्ये. हे कुठून काढतायत काम चालू आहे. चला माय सिटीमध्ये रोड एवढे भारी बनवले. संध्याकाळचं खूप भारी वाटतं या साईडला. पुढे जाऊन आपल्याला स्पीड ब्रेकर असे टाकून ठेवले आहेत ना एवढे मोठे. आज जवळजवळ 2 आठवडे झाले तब्येत ठीकच नाही होत आहे. माइंड फ्रेश नाही वाटत आहे. खोकला ताप 2 दिवस येते जाते येते सारखं. संधी कधी आलो मंगळवारी मी दुपारी निघालो ऑफिसमधून. घरी आलो इंजेक्शन वगैरे घेतला. एक दिवस बरं वाटलं. परत संध्याकाळी परत ताप भरायला लागला. काल परत रात्री जाऊन सलाईन लावून घेतलं. थोडा घसा खोकं होते म्हणजे सकाळी उठल्यावर घसा पूर्ण जाम होतोय आणि आवाज पूर्ण चेंज झाला आहे. आवाज पण चेंज झाला आहे, घसा पण दुखतोय. ठीक आहे. आपण एक वॅगाचे रायडिंग ग्लोव्ज घेतलेत. तिथे आज पार्सल येणार आहे. आज पार्सल मी नाही आहे, मित्र आहे त्याला सांगितलं घेऊन. हे घेतले होते SSCचे. ते काय त्याचे हे ते स्ट्रीप आहेत ते काम नाही करते, चिपकत नाही ते व्यवस्थित. ते वेगाचे मागवलेत. एक साईडपासून ते वेगाचे करून फुल हाफ ग्लोव्ज पण आहेत पुढे कटवाले, पण ते ना लॉंग रूटसाठी घेतले मग पूर्ण हात घाण होतात त्याच्याने. हे सेफ आहेत. मग ते मागवले होते ऑल ऑस्ट्रिंगचे मागवले होते.
ते रिटर्न केले, कारण त्याचे जे टच पॅनल मोबाईल टच दिले होते ते वर्कच नव्हते करत आणि खूप लॉंग होते, ते यूज नाही करत आता. केवढे केवढे स्पीड ब्रेकर आहेत. वाजलेत किती, बहुतेक 11:30 झाले असतील, 12 वाजतील पोचायला, कारण आमच्या असे थांबून थांबत जाईपर्यंत आम्हाला 12 वाजतील. निघायचं होतं 10:30ला. गाडी लागते यार, स्पीड ब्रेकर एवढे डेंजर. चालवणे पण सर्वांचे वांदे करून ठेवलेले आहेत. मग टाकूया आपण बाहेर. चला, कल्याण शिलपटा रोड हा. इथून पण एक लेप आहे, इथून लेप आहे तुम्हाला माहिती नाही, आपल्याला जिथं माहिती आहे तिथूनच जाऊ आपण. जिथं माहीत नाही तिथं रिस्क नाही घ्यायचं आपण. एवढं गरम आहे ना, या उन्हातून फिरताना जरा ना जास्तच केअर करा तुम्ही पण, कारण ऊन खूप आहे. उन्हामुळे एवढा त्रास होतो नाही, डिहायड्रेशन, वाफा गरमीच्या खूप मारतात. आपल्याला TVSच्या शोरूमला जायचं आहे, एक लेक मारून पदलावर पाईपलाईन रोडला जायचं. पुढून पण रोड आहे, तर आहे चेतक. तो बाजूलाच आहे. हा एक गावातून रोड आहे, तो मेन रोडने पुढे जाऊन लेक मारून सिग्नलवर यावं लागतो. तो थोडा लांब पडेल, थोडा जवळ पडेल. शॉर्टकट आहे थोडा, एवढा फिरून जाण्यापेक्षा हे जवळ पडतो. आणि पुढे गेल्यावर आपल्याला बदलापूर पाईपलाईन रोडने सरळ जायचं आणि एक छोटासा लेप आहे. पेट्रोल पंपची तिथून लेप आहे, तिथून जाऊ तिथे मंदिरात. खूप प्राचीन काळून असे त्याची बांधकाम आहे. तर लास्ट टाइम गेलेलो आमच्या साहेबांना बसायचं असतो पुढं. बोललो बस पाठी येते वेळेस तू पुढे बस, लेफ्ट मारून आणि
हा रोड एकदम बरं आहे. म्हणजे मध्ये लास्ट टाइम मी पावसाळ्यात आलेलो मी परत इथे गेलो भोईपुरीला. येते वेळी हा रोड नाही आलेला. पावसामध्ये एवढे रोडला खड्डे होते बापरे, डेंजर एकदम. सो आता त्या रोडचं काम केलं आहे. थोडं मध्ये मध्ये पॅचेस आहेत पण ठीक आहे, व्यवस्थित आहे रोड. लास्ट टाइम मननगडला गेलो की आपण ह्याच रोडने गेलेलो आपण, पण ती पण मी एवढं हे बघ हे बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ इंडिकेटर देत नाही हे लोक. सरळ लेफ्ट साईडला घुसतात, लेफ्ट राईटला. बाहेर नच पडू. अरे यार आगरी स्पेशल मल्हार ढाबा. चुलीवरचा आता सध्या हे चिकूपणच इथं चांगले. सुका खोकला आला नाही, एवढा छातीमध्ये कप खूप आहे. आवाज सकाळी पूर्ण घसा होतो आणि माझा एकदम जाम होतो. तरी पण आजारी असून तुमच्यासाठी मी बाहेर व्हिडिओ बनवायला निघालो. हा राहा हा राहा. तुम्हाला मी पूर्ण शूट करतो. आता एक्झॅक्ट क्वालिटी मला माहिती नाही म्हणत की हे चालू आहे की कॅमेरा चालू. माईक वगैरे इन्स्टॉल केलं आहे प्रॉपर. पलाव सिटी आहे इथून आतमध्ये जायला. खोकल्याने खूप त्रास दिला आहे बापरे. इथे तरी आहे का पेट्रोल? हाय पेट्रोल, लाईन लावली नाही. लोक उगाच एवढे घेतात इशू, एवढीच्या गोष्टीला एवढे बबल करून ठेवले. पेट्रोल भेटेल, नाही भेटलं तर गाड्या घरी लावा, आरामात फिरा, सर्वांसाठीच होणार आहे. हा इथं ऑस्कर मिसल आहे. ऑस्कर मिसल.
रोड असेल तर बरं वाटतं. ऊन तर लागतंय, कोणी फुल टी शर्ट वगैरे घातले, हात जॅकेट वगैरे. साहेब पाठे बसला त्याला लागलं असं ऊन दोघांना मस्त होतं. थोडाफार हवेत गारवा आहे तरी पण रात्री एवढं दुपारनंतर एवढं गरम होतं ना, बापरे खतरनाक, डेंजर तापतं मग. पटकन पण मध्ये आला तर तेवढा कंट्रोल होत नाही मला. आरामात जायचं. इथं जरा रोडचं काम चालू आहे. लास्ट टाइम मालशेतला आम्ही गेलो होतो ते ह्या रूटने गेलेलो. ॲक्च्युली मालशेतला जायला त्या साईडून पण आहे. हा रोड चांगला आहे. मालशेत त्यावेळी बापरे एवढं पावसामध्ये काम चालू आहे, रोड पुरं खोदून ठेवले. तर अजून काम झालं आहे की नाही झालं आहे काय माहीत नाही. ह्या रूटने गेलो होतो आम्ही आणि दोघं मित्र आहे मला ते पनवेलवरून प्रतीकचे. हा रूट जर मला समजत नाही. इथून मलंगडचा सिग्नल आहे इथे. फुलं बघ. हां आपण मलंगडच्या सिग्नलला आलो. जर तुम्ही पुढे गेलात तर छोटासा राईट आहे. पुढे जाऊन सिग्नल क्रॉस केल्यानंतर तो सरळ मलंगडला जातो. लेफ्ट साईडला कल्याण, पूर्व, कर्जत सरळ, नेवाळे नाका आणि राईट साईडला मलंगड, असे 3 रूट आहेत. हा इथून राईट मारला का तो सरळ मलंगडमध्ये जातो. हा सरळ जातो बदलापूरला रोड, बदलापूर अंबरनाथ असं करत जातो पुढे. आणि तिथून तुम्ही माळशेतला पण जाऊ शकता, पुण्याला पण जाऊ शकता. बापरे ऊन एवढं आहे बाहेर, खूप ऊन आहे. रिक्षावाले भाई कुठं पण घुसवतात, त्यांना काय कारण.
हा आला अजून थांब. बारा मिनटं लागतील. 12 मिनटं. पेट्रोल नाही तो CNG आहे. कल्याणमध्ये पण हॉटेल आहे ग्रीन लाईफ. हा शाकाहारी जेवण. पुढे HP पेट्रोल पंप आहे. तिथून लेफ्ट मारायचं आहे. मग आपण डायरेक्ट लेफ्ट मारून राईट मारून असं जाऊन पुढे जायचं आहे टेम्पलजवळ. कुठे आहे बघायला पाहिजे ते पण. म्हणून मी मॅप लावलं. परत चुकलं तर परत पुढं मागे दाखवायला. 12 मिनटं दाखवत आहे मॅपला मला. हां पुढे जाऊन टेम्पलला आपल्याला. तर तिथून लेफ्ट मारून जाऊ आपण. हो अगं इथं पण डिमांड आहे. हा ऑनलाईन डिमांड आहे बहुतेक. हा का हा ऑनलाईनवाला डिमांड आहे. अरे तिथून लेप होता यार. पुढे एक आहे HP पेट्रोल पंप आहे. तिथून स्ट्रेट आहे. तो आम्हाला जवळ पडला होता. मीटरवर लेप दाखवत आहे. तो लेप होता तो कुठून होता काय माहित नाही. इथून एक लेप आहे. मध्ये सर्व्हिस रोड ओढून दाखवतो लेप. तो नको. तो पुढून डायरेक्ट मारू आपण.
हा कच्चा रोड नको आपल्याला. आज MIDC रोडने आपण जाऊ. मॅप एवढा उलटा सुलटा फिरवतो ना बाबा मॅप. वन वे रोड चालू केला. रोडचं काम चालू आहे बहुतेक राईट साईडला. ब्रिजचं काम चालू होता, अजून चालूच आहे. तिथून आतमध्ये जायला होतं ते जवळ होतं अंतर, परत 3.5 किलोमीटर वाढले आपले. चल पुढे जाऊन बघू. हाल आहे पसंत. हा HP पेट्रोल पंपासून गेलो होतो आम्ही. हा बापरे, इथे पण लाईन लागलं पेट्रोलला. लोकांनी पेट्रोलसाठी लाईन लावले. बापरे, हे बघा किती लाईन आहे. सर्वकडे पेट्रोलची टंचाई आहे. सर्वकडे पेट्रोलवाल्याने डिझेलवाल्याने सर्वांनी फुल करून ठेवली नाही. ओ भाऊ बोलो रे, काय पाठी घेतोय कसं. हा बघ, मोबाईलवर हातात बघतोय आणि चाललाय साहेब. कौन है ये लोग, ये देखो. आता चुलीवरच खावा लागणार सर्वांना. आज आहे रामनवमी आणि राम मंदिर आता कुठं जवळ दिसत नाही. आम्ही शंकरच्या मंदिरात जाऊन येणार आहोत. सध्या एक मोठी राईड आहे. आता आपण जायचंय. सध्या तर नाही कुठे जवळपास, पण मेमध्ये गावी जाईल. सरप्राईज आहे, तुम्हाला त्यावेळेसच समजेल कशासाठी मेमध्ये जाणार आहे गावी. तर जाऊन बघू आपण. उभा राहा पाहिजे तर. झोपायला तर येतो तो गाडीवर. आता थोडा टाइम बाबू, मग आपण
मंदिरात दर्शन घे, मग येताना तू पुढे बस. येताना आपण हे नाही करायचं, व्हिडिओ नाही बनवायची, ठीक आहे. लेप मारून उभा राहा ना पाहिजे तर. मग आता आलोय जवळ आपण. हा इथून लेप मारला, पुढे एक लेप आहे अजून, मंदिरात जातो ते रोड. आला तर तुम्ही मॅप लावून या. मी पाहिजे तर लोकेशन तिथला घेऊन डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो, लोकेशन शेअर करेन मी. मुंबईमधून येणार असाल तर मग तुम्ही कल्याण शिलपाटा रोडने लेप मारून आतमध्ये बदलावर पाईपलाईन रोड घुसायला लागेल. आणि इकडून जर येणार असेल दिवा डोंबिवलीवाल्यांसाठी जवळ आहे कुठे. कल्याणवाल्यांसाठी पण इकडून हा जो कल्याणचा रूट आहे तिथून येऊ शकता. बदलापूर आम्ही कल्याणमधून आलेलो. आम्ही इथे गेलो होतो कुठे, शाळे शैक्षणिक वाट्यासाठी गेलो होतो भोपुरी रोडला. त्यावेळेस आम्ही इकडून गेलो होतो. उल्हासनगर लेफ्ट, अंबरनाथ राईट. आपल्याला लेफ्टलाच तिथंच वरती आहे. होय जवळ आहे. अबे इथं पण टी-व्ही-एसचा शोरूम आहे. इथं रेट काढून बघायला पाहिजे. इथं राम मंदिर आहे वाटतं. रामनवमी ते लावलं. पालेगाव आपल्याला नाही माहिती. कुर्ला कॅम्प्स. सातशे मीटर आहे फक्त, ओनली 700 मीटर. हे द्वार आहे त्याचं. हे बघितलं फेम आहे. तिथून लेप मारून आतमध्ये जायचं. ते ॲक्च्युली वरून पण आहे बहुतेक जायला आपल्याला. आम्ही लास्ट टाइम इथून गेलेलो तर इथूनच जाऊ आपण. सो ते बरं पडत. इथून पण आहे, पुढून पण जायला आहे. हे बरं आहे. हा बंद केलं आतमध्ये जायला. आता इथंच लावायला लागणार आहे गाड्या बहुतेक. असं जायला आहे. काम चालू आहे, ब्रिजचं काम चालू आहे वाटतं. करायला परवानगी नाही.